यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात घुसले पाणी। नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील कोर्टा या गावचा आणि या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहा कशा पद्धतीने पाणी घुसलेलं आहे। पूर्ण दवाखान्यात पाणी घुसलेलं आहे, सगळ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्याच्या क्वार्टरमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे, छाती इतकं पाणी आलेलं आहे। पहा अतिशय नुकसान, त्यांनी सामान कसं बसं वाचवलेलं आहे। काल 16 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी अशा पद्धतीची पाण्याची अवस्था निर्माण झालेली आहे। दरवर्षीच पाऊस येतो आणि या ठिकाणी अशा पद्धतीने परेशानी होते। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड। वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा तालुका उमरखेड यांच्या निवासस्थानाची दयनीय परिस्थिती झालेली आहे। संपूर्ण पुराचे पाणी गावात पूर आलेला आहे, त्याप्रमाणे इथं जाण्याची पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पूर्ण बॅक वॉटर हे पूर्ण निवासस्थानात आलेलं आहे आणि कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। पूर्ण बघा हा बेड हा तरंगत आहे, पूर्ण डॉक्युमेंट्स पूर्ण सगळे भिजलेले आहेत, पूर्ण गादी पूर्ण खुर्च्या या साईडचं सगळं हे झालेलं आहे। फक्त 1 ते 1.5 तासात इतका पाऊस झालेला आहे आणि इथं पूर्ण हे झालेलं आहे। जे अत्यावश्यक वस्तू आहेत त्या वर ठेवण्यात आलेल्या आहेत, परंतु आता किती व पाणी किती चढते याचा काहीच अंदाज नसल्यामुळे डॉक्युमेंट्स वगैरे जेवढे जमते तेवढे व्यवस्थित ठिकाणी आम्ही हे केलेलं आहे। परंतु पाणी इतक्या लवकर आणि इतक्या फास्ट आलेलं आहे की पर्यायी व्यवस्था पूर्ण तरंगत आहे। पाण्याचे कॅन हे सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे आणि हेच संपूर्ण कर्मचारी सर्व कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरची पोझिशन सुद्धा अशीच झालेली आहे। हा बाहेर जर जाणं शक्यच नाही, इतकं पाणी जमा झालेलं आहे। पाण्याचं कॅन घ्या बाहेर। श्रीकांत